11 ते 17 डिसेंबर हा सिकलसेल सप्ताह जनजागृतीचा म्हणून आपण राबविण्यात येतो. त्या अनुषंगाने आज एकलव्य आश्रम स्कूलमध्ये आपण उद्घाटनाचा कार्यक्रम केलेला आहे. या कार्यक्रमाच्या याला सरिता मॅडम अँकरिंग करतील अशी मी त्यांना विनंती करते. थँक्यू मॅम. व्हेरी गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आजच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर DHO डॉक्टर प्रताप शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर माधुरी किन्नाके मॅम CS डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल गडचिरोली यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख अतिथीचे स्थान स्वीकारावे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित DRCHO सर डॉक्टर प्रफुल्ल हुलके सर यांना विनंती करते की त्यांनीही आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीचे स्थान स्वीकारावे. तसेच कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर मनोहर मडावी MO यांना विनंती करते की त्यांनीही कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीचे स्थान स्वीकारावे. शंतनू पाटील सर विस्तार माध्यम अधिकारी यांना विनंती करते की त्यांनीही प्रमुख अतिथीचे. तसेच आमच्या शाळेचे प्राचार्य श्री वांगरे सर यांना विनंती करते की त्यांनीही आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीचे स्थान स्वीकारावे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून करावे. सर मॅम प्लीज. असं बरं इकडे इकडे समोर हातला उजवा हातला राईट. तू पण समारंभ आपल्या एकलव्य शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि ते उद्घाटन आज इथे पार पाडण्यात आलेलं आहे. तर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे आपण स्वागत करूया. आपण आहात आमचे अतिथी, आपण आहात आमचे अतिथी आणि आपले स्वागत करणे हीच आहे आमची संस्कृती, हीच आहे आमची संस्कृती. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष DHO डॉक्टर प्रताप शिंदे सर यांचे स्वागत करण्यासाठी मी आमच्या शाळेचे प्राचार्य वांगरे सर यांना पाचारण करते. सर प्लीज. थँक्यू
तुझं शब्दसुमनांनी स्वागत करते आणि या कार्यक्रमाला उपस्थित DRCHO डॉक्टर प्रफुल्ल हुलके सर यांना प्रास्ताविकासाठी आमंत्रित करते. डॉक्टर प्रफुल्ल हुलके सर. चलो, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. चला, आता आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्हाला वाटले असते सगळे एवढे सारे डॉक्टर कशाला आले, काय करणार आहे, आम्हाला तपासणार आहे, आम्हाला इंजेक्शन लावणार आहे की काय करणार आहे? इंजेक्शन घ्यायचं थोडं ना. ठीक आहे मामा, तुम्हाला इंजेक्शन देत नाही. आम्ही तुम्हाला फक्त काय करू, एक सिकल सेल पुन्हा आजार आपल्याकडे है ना, याची माहिती काय असते, आपल्याला काय करायला पाहिजे, ही माहिती तुम्हाला देऊ. तुम्ही सर्व आपल्या घरच्यांना, आपल्या आजूबाजूंना, मित्रांना, आजींना सर्वांना माहिती द्यायची आणि या माहिती देऊन त्यांना काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, स्वतः पण घ्यायचं आणि लोकांना पण सांगायचं. करणार का सगळं ना? ठीक आहे. आता तुम्हाला वाटलं असेल कोण कोण आले आहे आपल्याकडे. DHO सर आले आपल्याकडे अध्यक्ष म्हणून, त्यांना आपण स्वागत केलं आहे. DHO म्हणजे काय कोण माहिती आहे का? नाही माहिती. ठीक आहे. तर DHO म्हणजे आपल्याकडे असतात जिल्हा आरोग्य अधिकारी, म्हणजे जिल्ह्याचे मुख्य आरोग्य अधिकारी म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे सर आपल्याकडे आलेले आहे. ठीक आहे. CS म्हणजे माहिती आहे मला? नाही माहिती. ठीक आहे. तर आपल्याकडे CS म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन डॉक्टर माधुरी तिल्लागे मॅडम आपल्या जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. हे आपल्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला असतात आणि हा जिल्ह्याचे जेवढे पण ग्रामीण रुग्णालय आहे त्याचे तिथलं सर्व कार्यक्रम बघतात. ठीक आहे. मॅडमचं पण मी स्वागत करतो. तसेच आपल्याकडे आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे मडावी सर आहे, जे आपल्या PSCला असतात आणि तिथल्या लोकांचे प्राथमिक उपचार करतात, ते आपल्याला आलेले आहे. आपल्या तुमच्या शाळेतले प्रिन्सिपल वांगरे सर यांना पण मी आहे ते, त्यांना पण. तसेच आपल्याकडे जिल्हा विस्तार माध्यमाधिकारी म्हणजे आपल्या जिल्ह्याचे जेवढे पण काही कार्यक्रम होतात ते विस्तार आपल्या पेपरमध्ये द्यायचं काय, त्याचे शंतनू पाटील आहे, सर्व आलेले आहे. ठीक आहे. तर एवढं सर आपण तुमच्या कार्यक्रमास आपण साजरा करण्याचे उपस्थित झालेलो आहोत. माझं नाव डॉक्टर प्रफुल्ल हुलके, मी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, म्हणजे मी जिल्ह्याचे जेवढे पण बालक, जसे तुम्ही बालका आहात, आपल्या तुमचे गरोदर माता असतात, यांची काळजी घेत त्यांच्यामध्ये काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, त्यांची कशी काळजी घ्यायची काय आहे याच्याबद्दल माझ्याकडे ही जबाबदारी सोडली आहे. ठीक आहे. तर आपण आज कशासाठी आलो आहे, सिकल सेल हा साजरा करण्यासाठी. आता बघा प्रश्न आला असेल, सिकल सेल म्हणजे काय? सिकल सेल म्हणजे हा आपला एक अनुवंशिक आजार आहे. ठीक आहे. अनुवंशिक म्हणजे काय, जे आपल्या परदादा आई वडिलांपासून आपल्याकडे म्हणजे मुलांना होतो, मुलांपासून मग त्यांच्या मुलांना होतो, म्हणून त्याला आपण अनुवंशिक म्हणतो. ठीक आहे ना. तर मग हा असा वेगळा बाहेर येणारा आजार नाही आहे, आपल्या आई वडिलांना किंवा असेल तर मुलांना होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, यासाठी पहिले तर सिकल सेल म्हणजे काय माहिती करायला पाहिजे. सिकल सेल म्हणजे सिकलचा अर्थ काय होते, सिकल म्हणजे असा म्हणजे कोयता माहिती लोकांना, कापतो आपण, पावशी राहतो या शेपचा, हा सिकल सेल, त्याला सिकल सेल आकार म्हणतो. ठीक आहे. तर आपले जे रक्त, आपल्या बॉडीमध्ये रक्त असते माहिती आहे ना, लाल कलरचे. ओके. त्याच्यामध्ये RBC असतात, RBC WBC असतात. RBC चे आकार, त्या सिकल सेल एक प्रकारचा जीन असतो, तो आपल्या आई वडिलांकडून आपल्याकडे येतो आणि त्या जीनमुळे आपले जेवढे पण RBC आहे, जेवढे म्हणजे होतात ते अशा आकारचे होऊन जातात. अशा आकार झाल्यामुळे काय होते की ते त्यांच्यामध्ये लवचिकता म्हणजे आपल्या फ्लेक्झिबिलिटी असते ती चालली जाते. त्यामुळे आपल्याकडे रक्तवाहिनी माहिती आहे, ब्लड वेसल्स आपल्या शरीरामध्ये असते, त्याच्यामध्ये पाईप असते, पाईप सारखे रक्तवाहिनी असतात, त्याच्यामधून हे सर्व रक्त जातो आपल्या शरीरामध्ये, प्रत्येक अवयवात जातो. कुठे कुठे जातो, मेंदू पण जातो, हार्टला जातो, हाताला येतो. हातावर पहिलं रक्त लाल दिसतं, आपल्या दिसते ना लाल ना, तर ते आपल्या शरीरामध्ये रक्त आहे. रक्ताचं काम काय असते, काम काय असते, आपल्या प्रत्येक पेशींना, प्रत्येक अवयवांना ऑक्सिजन, आपण जे श्वास घेतो ना, असं अंदर बाहेर श्वास घेतो, तो श्वास आपल्या प्रत्येक अवयवांना जायला पाहिजे, त्याचं काम आहे आपल्या रक्तपेशींचं. पण सिकल जे सिकल होऊन जातात त्यामुळे काय होते, ते ऑक्सिजन ते प्रकारे घेऊ शकत नाही आणि आपल्या अवयवांना पोहोचू शकत नाही. जर ऑक्सिजन नाही पोहोचलं तर काय होतात, ते अवयवांना ऑक्सिजनची कमतरता होते आणि ते अवयव किंवा ती पेशी ते मरण्याची शक्यता होऊन जातात. म्हणून आपल्याला ही जो आजार आहे हा लवकरात लवकर शोधून त्याची तपासणी करून आपल्याला माहीत होऊन घ्यायची की आजार आपला आहे की नाही. करायचं आपण तर आपण माहिती करून घ्यायची की आपला आजार असेल तर आजार काय
उपाययोजना. आपण कुठल्या सर्दी झाली खोकला काय करतो, सर्दी झाली डॉक्टरांना जातो, सर मला सर्दी झाली मला औषध द्या गोळ्या द्या असं असते ना. तसं सिकल सेल झाल्यावर आपण काय करायचं, आपल्या पहिले माहिती घेऊन घ्यायची, मग त्याच्यावर काही तपासण्या असतात त्या तपासण्या करून घ्यायच्या आणि त्याचं काय उपाययोजना करता येते. सिकल सेलमध्ये पण 2 प्रकारे आपल्या असतात. एक असते वाहक म्हणजे त्याला एएस म्हणतो. काय म्हणतो? एएस. दुसरं असते त्यांना सफरर म्हणजे त्याला बिमारी असते त्याला म्हणतात डबल एस. काय म्हणतं? डबल एस. डबल एस व्यक्तींना म्हणजे पूर्णपणे सिकल सेल आजार आहे आणि एएस म्हणजे हा वाहक आहे. आजार असला काय होतो त्याला काही प्रकारे म्हणजे सिकलिंगचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांना कधी कधी रक्त देण्याची गरज पडते. कारण त्याच्यामध्ये रक्ताचे प्रमाण कमी होत जाते कारण सगळे सेल काय झाले सिकल झाल्यामुळे. ठीक आहे ना. त्यांना काही त्रास कसला त्रास होऊ शकते, जे वाहक असतात त्यांना काय त्रास होते, त्यांना रक्त कमी असल्यामुळे त्यांच्या गुडघेदुखी, त्यांच्या जॉईंट दुखी, त्यांना कुठल्या प्रकारचं म्हणजे लवकरच इन्फेक्शन होऊन जाते, लवकरच बिमार पडून जातात है ना. लवकर बिमार पडल्यामुळे मग त्यांना आजार होते. मग जसं तुम्हाला असेल तुम्ही आजार पडले काय करणार, तुम्ही घरी राहणार, शाळेत जाणार नाही. मग शाळेत आल्यामुळे तुम्हाला शाळेत काय शिकवलं हे राहून जाईल ना. मग नंतर बसून वाचायला लागेल, मग त्यामुळे आपला अभ्यास राहून जाईल, मग आपल्याला मार्क कमी पडेल. तुम्हाला मार्क कमी यायचा आहे का? आपल्याला यायचं आहे. म्हणून आपल्याला कुठल्या आजार काय आहे आणि वाहन नाही पाहिजे यासाठी पूर्णपणे त्याची माहिती घेऊन घ्यायची. तसंच एक वाहक असतो एएस पॅटर्न. तू काय करतो, वाहकला त्याला बिमारी असत नसते, त्याला फक्त काय करतो, तू फक्त वाहक असतो. म्हणजे एका जसं तुम्हाला वाहक असेल तर तुमच्या मुलांना पण होऊ शकते ना. एक म्हणतो आपली जो बिमारी आहे दुसऱ्या जनरेशनमध्ये येण्याची शक्यता असते. म्हणून दोन्ही गोष्टीची माहिती असली की आपला मी वाहक आहे की मी आजारी आहे. वाहक असेल तर मला समोर काय करावं लागेल, मला गोळ्या कोणत्या घ्याव्या लागेल, फॉलिक ॲसिडची गोळी असते ती घ्यावं लागतात. डबल एस लोकांना रक्ताची संक्रमणाची गरज पडते, त्यांना काय त्रास होतो हे आपल्याला माहीत पडते. भरपूर लोकांना तर आपण आता डबल एसना हायड्रोक्सिलिया नावाची गोळी चालू केली आहे, त्यामुळे त्यांच्या लक्षणांमध्ये खूप चांगल्या गोष्टी त्यांना येऊ शकतात. ही सर्व माहिती आपल्याला असण्याची गरज काय आहे की आपल्या आजूबाजूला मला आहे का, असं तर मी काय करायला पाहिजे याची गोष्ट आपल्याला माहीत असली पाहिजे. म्हणून आपण हा नेहमी साजरा करतो, सर्वांनी तपासणी करतो आणि तपासणी जर निदान झाले तर आपण आपल्याकडे सर्व ठिकाणी हे याची उपाययोजना आपलं त्यांचं ट्रीटमेंट सर्व मोफत आहे. म्हणून काही घाबरायचं काम नाही आहे. ठीक आहे. सर्वात मोठं ज्यांना सिकल सेल असेल त्यांना सर्वात जास्त आपल्याला त्यांना काय करायचं आहे, सपोर्ट द्यायचा आहे, त्यांना मदत करायची आहे, त्यांना हेल्प करायचं आहे, त्यांना घाबरू द्यायचं नाहीये. काय द्यायचं नाहीये, घाबरू द्यायचं नाहीये. घाबरायची गरज आहे का तुम्हाला? बिलकुल घाबरायचं नाही. आम्ही आहोत इथे, बसलोय सगळे डॉक्टर इथे, आम्ही सर्व तुमचे इलाज करून टाकू. ठीक आहे. तर सर्वात मस्त आपल्याला स्ट्रॉंग व्हायचं आहे. तुम्ही सगळे स्ट्रॉंग आहात का? तसं स्ट्रॉंग व्हायचं आहे आणि त्या डिसीजला आपल्याला फेस करायचं आहे आणि डिसीजला पूर्णपणे आपण कसं त्याला आपल्या जीवनामध्ये कसं त्याला सोबत घेऊन चालायचं आणि कसं त्याच्यावर मात करायचं हा आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर याच्याबद्दल कुणाला पण काही पण अडचण असेल तर आमच्याकडे पण काही गोष्टी असतात, तुम्हाला माहिती व्हिडिओ असतात, व्हिडिओबद्दल पण माहिती देऊ शकतो आणि खूप काही चांगल्या मार्गदर्शन पण आहे ते पण तुम्हाला माहिती होतं. आणि पहिले सर्वांनी आपल्या या सर्व महत्त्वाचं आहे या सिकल सेल पासून राहण्यासाठी किंवा नॉर्मल सांगतो आपल्याला आहार सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. डाएट माहित आहे आपण खातो ना, ते डाएट खूप जास्त महत्त्वाचं आहे. मग सर्वजण पालेभाजी खायला पाहिजे. पालेभाजी खाता का तुम्ही? खरंच खाता की आवडत नाही? पालेभाजी खायच्या, फळं खायचे. फळं खातात? फळामध्ये सर्व फळं खायचे. वरण कडधान्य घ्यायचं. वरण पिता वरण खाता वरण भात. वरण महत्त्वाचे आहे जे आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन जायला पाहिजे. प्रोटीन माहिती आहे लोकांना? प्रोटीन मस्त प्रोटीन खाऊन लोक बॉडी बिल्डिंग होतात. तशी प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये जायला पाहिजे. म्हणून प्रोटीनयुक्त वरण असते, डाळ भाजी असते, पालेभाज्या असते, फळं असते, खायला गरजेचं आहे. तुम्ही खाता सर्वांना आणि खायला पण पाहिजे. ठीक आहे. तर एवढं बोलून मी सर्वांचा धन्यवाद देतो आणि मी जे सांगितलं असं तुम्ही आपल्या सर्व लोकांना सांगाल सोप्या भाषेमध्ये. काही कळलं नसेल तर पुन्हा विचारा. काय एवढं बोलून मी थांबवतो. धन्यवाद. ती मुलांना खरंच उपयोगाची आहे आणि आम्हालाही उपयोगाची आहे. यानंतर मी आमंत्रित करते माधुरी किन्नाके मॅम CS मुलांना थोडं काही मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आज आपण इथे सर्व मुलं जे आहे जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे सर, आपले
DRCHO प्रफुल्ल हुलके सर, प्रिन्सिपल एकलव्य शाळा श्री परशुराम वांगरे सर, डॉक्टर मनोहर मडावी सर, श्री शांतनू पाटील विस्तार माध्यम अधिकारी, माझे सिकल सेलची सर्व टीम, इथले सगळे शिक्षक वृंद आणि छान छान छोटे छोटे लहान लहान मुलं. आज आपण इथे सगळे सिकल सेल या विषयाची जनजागृती करण्यासाठी जमलेलो आहे. हा आपला सिकल सेल दिन आणि सिकल सेल सप्ताहाचा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत. आताच डॉक्टर प्रफुल्ल हुलके सरांनी तुम्हाला छान तुम्हाला समजेल असं सगळं सिकल सेलबद्दल सांगितलेलं आहे. तर कोणी सांगेल आता मला सिकल सेल म्हणजे काय? सिकल सेल हा एक अनुवांशिक आजार आहे, म्हणजे आई वडिलांपासून तो मुलांमध्ये जातो. त्यामुळे आपल्याला हा आजार टाळण्यासाठी, याची अनुवंशिकता टाळण्यासाठी आपल्याला हा रोग होऊच द्यायचा नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपली तपासणी करून घ्यायची आहे की आपल्याला सिकल सेल आहे किंवा नाही. सरांनी सांगितलं की सिकल सेल AS म्हणजे वाहक आणि SS म्हणजे रुग्ण, असे 2 प्रकार असतात. तर AS म्हणजे काय की तो समोरच्या जनरेशनमध्ये, म्हणजे समोरच्या पिढीमध्ये, म्हणजे समजा तुमच्या आई वडिलांना आहे AS, तर तुमच्यापैकी जे मुलं झालेले आहे आणि आईला AS आहे आणि वडील समजा नॉर्मल आहे म्हणजे AA आहे, तर तुम्ही मुलं जे आहे ते वाहक असू शकता. वाहक जो आहे तो आपलं आयुष्य पूर्ण नॉर्मल जगतो, त्याला काही त्रास होत नाही, फक्त त्याला आपलं फोलिक ॲसिडची गोळी एक घ्यावं लागते. ते नाही घेतली तरी बरेच लोक जे आहे पूर्ण नॉर्मल आयुष्य जगतात. त्यामुळे वाहक असणं हे आपल्यासाठी धोक्याचं नाही आहे. पण 2 वाहक आले तर त्यातनं एक सिकल सेल निर्माण होऊ शकतो. त्यामुळे 2 वाहक जे आहे त्यांचं लग्न या समाजात झालं नाही पाहिजे. कारण की असं झालं तर आपण या बिमारीला आपण थांबवू नाही शकत. कारण की याचा प्रसार होणं म्हणजे अनुवांशिकता हेच याचं प्रसाराचं माध्यम आहे. त्यामुळे आपल्याला लग्नाच्या वेळेला आपण सिकल सेल वाहक आहो की सिकल सेल रुग्ण आहो हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे सिकल सेलची तपासणी हे सगळ्यांनी केलीच पाहिजे. तुमची सगळ्यांची झाली आहे का? झाली आहे. ज्यांची झाली नाही आहे त्यांची शाळा तपासणीमध्ये सगळ्यांची तपासणी होईल. आणि आता तुम्ही मुलं खूप लहान आहे, तुम्हाला अजून ते समजत नाही. थोडेसे मोठे मुलं जे आहे त्यांना समजते की सिकल सेल वाहक आणि रुग्ण असेल तर ते कसं समोर जाईल. अजून तुम्ही त्या एजचे नाही आहेत, पण तरी पण हे आपल्या आई वडिलांपासून आपल्याला होते. त्यामुळे सिकल सेल रोखण्यासाठी आपल्याला जे आहे त्याचं आपलं बिलकुलच नष्ट करण्यासाठी आपल्याला हे सम याच्यातले जे लग्न आहे ते टाळावे लागतील. नंतर एखाद वेळेला आता सिकल सेल दोन्ही वाहकांचं गर्भधारणा झाली आहे, तर आता ते बाळ जे जन्माला येईल ते सिकल सेल नाही झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला एक ॲम्निओसेंटेसिस नावाची तपासणी असते, म्हणजे गर्भलिंग निदान त्यातनं करता येते. गर्भजनचं परीक्षण करून की ते जे आपलं बाळ होणार आहे ते सिकल सेल ग्रस्त आहे किंवा नाही. समजा ते सिकल सेल ग्रस्त असेल तर आपल्याला अशा बाळाला जन्माला येऊ द्यायचं नाही आहे. कारण की तो परत नेहमी त्याला रक्ताची आवश्यकता पडेल, ट्रीटमेंटची आवश्यकता पडेल आणि त्यामुळे आपल्याला असं बाळ या जगात येऊ द्यायचं नाही. तर तो एक उपाय असते. नंतर सिकल सेल आपल्याला समजा आहेच, सरांनी जसं सांगितलं आपल्याला चांगलं जेवण करायचं आहे, चांगले प्रोटीन्स घ्यायचे आहे, आपल्यातलं पाण्याचं संतुलन व्यवस्थित ठेवायचं आहे आणि आपली इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती चांगली ठेवायची आहे. तर आपण एक चांगलं आयुष्य जगू शकतो. आपल्याला हायड्रॉक्सी युरियाच्या गोळ्या ज्या आहे ते नेहमी खात राहावं लागेल, तर आपलं जे रक्त लागायची प्रमाण आहे ते कमी राहील आणि आपलं जीवन जे आहे ते सुखी आणि नॉर्मल राहील. तर हे सगळं जे आहे सिकल सेलची माहिती मी पुढे सांगितली.
तुम्ही लोकांनी सगळ्यांनी शांतीपूर्वक ऐकून घेतली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धरती आबा क्रांतीवीर फुलेश्वर महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माझं विनम्र अभिवादन. राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय सिकल सेल कार्यक्रम नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत एकलव्य शासकीय आश्रमशाळा गडचिरोली येथे संपन्न होत असलेल्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष, सर्वांचे सुपरिचित लाडके डॉक्टर प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या, नेहमी स्मित हास्य असणाऱ्या आणि तुम्हाला आताच मार्गदर्शन केलेल्या आपल्या सर्वांच्या सुपरिचित आवडलेल्या अशा CS माधुरी किन्नाके मॅडम, तसेच आपले हार्ड वर्कर, पूर्ण गडचिरोली जिल्हा पिंजून काढणारे DRCO सर फुलके साहेब, तसेच नव्याने का असेना जवळपास 1.5 वर्ष झाले सरांना मी याच्या आधी पण आलेलो आहे. सरांचं सुद्धा आपल्याला एवढं सुंदर असं मार्गदर्शन आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला जे मार्गदर्शन मिळते, तुमचं सहकार्य मिळते, असे शाळेचे प्रिन्सिपल सर आणि आपल्या गडचिरोली जिल्ह्यात ते पण नव्यानेच रुजू झालेले आणि प्रसार आणि प्रसिद्धी जोमाने आणि संपूर्ण म्हणजे जवळपास 2 ते 3-4 वर्ष आधी आपल्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाची माहिती देणारे पाटील साहेब आपल्याला नुकतेच जॉईन झाले आहेत. त्यांचंसुद्धा आपण आपल्याला खूप काही मार्गदर्शन लाभत आहे. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे विस्ताराधिकारी, त्यानंतर सिकल सेल कोऑर्डिनेटर, संपूर्ण त्यांची टीम, शाळेतील संपूर्ण शिक्षक वृंद, बाल गोपालांनो, बरेचसे वक्ते बोलून गेलेले आहेत मित्रांनो. तर आपला मी तुमच्यातीलच आहे, मी आश्रमशाळेमध्ये शिकलेलो आहे मित्रांनो. आपली फॅमिली ही खूप गरीब आहे, ते खूप अडाणी आहे. अजूनही कुठल्याही प्रकारचे शिक्षण आपल्याला आलेलं नाही आहे. मॅडमचं किंवा फुलके साहेबांचं तेच म्हणणं आहे की प्रचार आणि प्रसिद्धी तुमच्या माध्यमातून जर या रोगाची जर झाली तर होणारे अपत्य कदाचित टाळण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. हे तुमच्या माध्यमातून होऊ शकते. फक्त जनजागृती, कुठलीही जनजागृती असो, जसं सिकल सेल असेल, मलेरिया असेल, डेंग्यू असेल. आपल्या जिल्ह्यामध्ये तर मलेरियाचं अत्यंत प्रमाण जास्त आहे. तसंच जास्त प्रमाणात खेडे विभागात जेवढे काही आश्रमशाळेमध्ये शिकत असतील आपले बालकं, जे मुलं, त्यांची 100% रक्ताच्या सिकल सेलची तपासणी करणे अनिवार्य आहे. आणि आपण करत असतो. कार्यक्रम झालेला आहे. गुगल शीटवर जवळपास तुमचे जे AS पॅटर्न जे काही मुलं असतील त्यांचे पण आपण नावं घेतलेले आहेत, चढलेले आहेत. परंतु तुम्हाला जर माहीत आहे की नाही, माझा भाऊ, माझा चुलत भाऊ किंवा माझ्या आजूबाजूचा एखादा मुलगा जर सुटला असेल तर त्या तपासणीपासून सुटला नाही पाहिजे, एवढा आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. कारण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये HLL मार्फत आपण ही सुविधा शासनाने पुरवलेली आहे. आणि सरांचं DSO सरांचं तर जेव्हापासून सर आले इथे HLLचा आढावा सरांनी घेतलेला आहे. याच्या आधी कधीच झालेला नव्हता. सर, मला असं वाटते की HLLचा आढावा म्हणा किंवा व्हॉट्सअपवर कधीही विचारला गेलेला नव्हता. आता सर स्वतः HLL मार्फत किती तपासण्या काय केल्या जातात याचे सुद्धा विचारणा होत असते. म्हणून मित्रांनो, जर आपल्या गावातील म्हणा किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांची जर सिकल सेलची तपासणी झाली नसेल तर आपण अवश्य करून घ्यावा. आणि होणारे अपत्य म्हणा किंवा जे आपला अनुवांशिकता त्यानुसार जे बालकं होत असतात त्याची आपण तपासणी केली पाहिजे. आपल्या आरोग्य विभागाअंतर्गत HLL मार्फत आपण
सिकल सेलची तपासणी गरोदर माताची करत असतो. मॅडमने सांगितलंच आहे, समजा एखाद्याला डबल एस पॅटर्न आहे तर त्याचा आपण काय काय गर्भजल तपासणी करून आपल्याला अबॉर्शन सुद्धा करण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे. हे आपण बरेचसे करत पण आहेत. मॅडमच्या CH मॅडमच्या अंडर ह्या गोष्टी करत आहेत. परंतु गरोदर माता आणि त्यांचे मिस्टर हे तयार होत नसतात. परंतु जर आपण काउन्सिलिंग चांगली जर केली, त्या लोकांना जर काउन्सिलिंग करून सांगितलं की तुझा येणारा अपत्य जर डबल एस असेल आणि नेहमीच जर आजारी पडत असेल, तो शाळेत जाऊ शकत नसेल, अशक्त असेल, त्याचे पाय दुखत असतील, त्याला चढताना धाप लागत असेल, असे काही काही लक्षणं असतात डबल एस व्यक्तीला, तर तो अपत्य जर निर्माण म्हणजे झाल्यानंतर कोणाला त्रास होणार आहे? त्या आई वडिलांना, आजीला, आजोबांना आणि तिथल्या संपूर्ण त्याच्या नातेवाईकांना एवढा त्रास सगळा या एका डबल एस मुळे होत असतो मित्रांनो. त्यामुळे जर येणारा अपत्य जर व्यवस्थित सुदृढ जर होत असेल तर याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. आता याच्या आधी आपण शाळेमध्ये सर एक कार्यक्रम झाला होता, मॅडम वगैरे होते, त्याच्यात जेवढे डबल एस सर पेशंट होते म्हणजे बालकांचे आई वडील म्हणजे पालक वर्ग, त्यांना आपण बोलवलं होतं सर. आणि त्यांची संपूर्ण प्रतिक्रिया रचना मॅडमने सुंदर असा कार्यक्रम घेतला होता इथे. आपण जसं गेलो होतो खाली त्या हॉलमध्ये होता सर, तर त्यांची प्रतिक्रिया आपण सर्वांची ऐकून घेतली. त्यांनी व्यवस्थित म्हणजे कसं भावनिक हा मुद्दा थोडासा आपण जर विचार केला तर मी चंद्रपूरमध्ये असताना मूल तालुक्यातली एक गोष्ट मागे पण बोललो होतो. तर काय झालं, लग्न झाल्यानंतर गरोदरपणामध्ये आपण प्रत्येकाची सिकल सेलची तपासणी करतो सर. तर त्यामध्ये त्या मातेला सिकल सेल निघाला डबल एस. ते कोर्टापर्यंत गेलं बघा, ते कोर्टापर्यंत गेलं. त्यांनी नवऱ्याने म्हणा किंवा नवऱ्याकडच्या मंडळींनी तिला ॲक्सेप्ट नाही केलं. म्हणजे इथपर्यंत ह्या गोष्टी जात असतात. म्हणून विनंती आहे तुम्हाला की आपल्या पालक वर्गाला आपण अवश्य ह्या गोष्टी सांगायला पाहिजे की लग्नाआधी एकदा तरी आपले सिकल सेलची तपासणी करणे आवश्यक आहे. आणि त्या मातेचा बिचारीचा लग्न मोडला म्हणजे लग्न झालेलं सुटला. आणि त्याच्यानंतर सर एक चंद्रपूर जिल्ह्यामधलीच एक माता आली होती, तिचं नुकतंच मिस्टरांचं निधन झालं. तर अशा काही गोष्टी आहेत. तर आपण त्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे. आयोजकांनी मला इथं बोलवलं आणि सर स्वतः आणि मॅडम स्वतः आवर्जून आल्या. सर DRCO सर आले. खरंच सुंदर असा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये घेतला. सर तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. आजची मुले ही देशाचं भविष्य असतात आणि ते सुजाण नागरिक बनतील तर कदाचित हे जे आपलं सिकल सेल आजार आहे याच्यावर कुठे ना कुठे 100% का होईना पण काही प्रमाण कमी होईल अशी आशा बाळगते. आणि तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या शाळेचे प्राचार्य श्री वांगदरे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रसंगी आपले मत व्यक्त करावे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व थोर महापुरुष, सर्व थोर व्यक्तींना नमन करून आज आपल्या शाळेमध्ये राष्ट्रीय सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रम 11 ते 17 डिसेंबर आणि कालच मला मेसेज आला की सर तुमच्या शाळेमध्ये उद्या कार्यक्रम घ्यायचा आहे. तर मी म्हणालो की ठीक आहे. आम्ही किंवा आमच्या मुलांनी देव पाहिला नाही आणि आम्ही डॉक्टरांनाच देव समजतो. त्यामुळं आज आपल्या शाळेमध्ये आलेल्या सर्व देवी देवतांना टाळ्यांच्या गजरात एकदा स्वागत करायचं. माननीय DHO सर डॉक्टर प्रताप शिंदे सर, माननीय डॉक्टर माधुरी मॅडम सिव्हिल सर्जन, माननीय CHO सर डॉक्टर प्रफुल्ल उल्के सर, माननीय डॉक्टर मडावी सर, माननीय डॉक्टर शंतनू पाटील सर आणि सर्व आदरणीय सिकल सेल टीम आणि आरोग्य कर्मचारी, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो,
आज आपल्या शाळेमध्ये सिकल सेलचा कार्यक्रम आहे. एवढं छान मार्गदर्शन सर्व डॉक्टरांनी तुम्हाला केलेलं आहे. आशा आहे की तुम्ही ते सर्व लक्षात ठेवा. मी ऑगस्टमध्ये जॉईन झालो या शाळेमध्ये आणि मी आल्याबरोबर पहिलं पत्र माझ्या टेबलवरती ठेवण्यात आलं. नाशिकच्या कमिशनर मॅडमचं पत्र होतं की तुमच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांची सिकल सेलची तपासणी करून घ्या. पहिलं पत्र. मी लगेच सिव्हिल सर्जन गडचिरोली यांना पत्र लिहिलं. 11 वाजता आमचे कर्मचारी जाऊन पत्र देऊन आले. मला बरोबर 5 वाजता रिप्लाय आला. विथ प्रॉपर प्लॅनिंग लेटर आलं. सर्व डॉक्टरांची टीम आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सिकल सेलची पूर्ण तपासणी केली. एवढ्या स्पीडी प्रतिसादाबद्दल अजून एकदा या सर्व टीमचं टाळ्या वाजवून स्वागत करतो. कारण आमचा संबंध रोज डॉक्टरांशी येतो. आमच्या जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आमच्या शाळेचे रोज 2-4 विद्यार्थी, कधी 5 कधी 10 विद्यार्थी आम्हाला घेऊन जावं लागतात हॉस्पिटलमध्ये. परंतु आत्ता सध्या आमचा जो रिकव्हरी रेट आहे खूप छान आहे. आता खूप कमी आलंय मुलांचं प्रमाण आजारी पडण्याचं आणि त्याचे क्रेडिट हे तुम्हा सर्वांना आहे की तुम्ही दिलेला प्रतिसाद आम्हाला एवढा छान आहे. म्हणून या निमित्तानं मी सर्वांचं आमच्या शाळेमध्ये येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे मी शतशः आभारी आहे. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष डॉक्टर प्रताप शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. सर. नमस्कार. सर्वप्रथम मी शाळेत आलो. शाळेत आम्हाला हे हॉल सापडला नाही. पूर्ण शाळा बुडून झाली त्याच्यामध्ये आमची. आणि एवढी सुंदर शाळा मेंटेन झालेली बघून मला खूप आनंद झाला. त्याबद्दल मी प्राचार्य महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो. इवन आम्ही त्या हॉलमध्ये तुमचं काही ट्रेनिंग चालू आहे तिथे पण घुसलो चुकून. सर्कशीतल्या प्राण्याला बघतात तसं ते लोक आम्हाला बघत होते. परत यावं लागलं बाहेर. तर सिकल सेल कार्यक्रमाची जी काही कार्यशाळा आज केलेली आहे त्यामध्ये आयोजित करण्याबद्दल शाळेनं पुढाकार घेतला. सगळ्यांचं त्यांच्या टीमचं खूप खूप आभार. आमची टीम जी आहे सिकल सेलसाठी काम करणारी त्यांचं पण अभिनंदन. या ठिकाणी सिव्हिल सर्जन मॅडम वेळात वेळ काढून आलेले आहेत. RCH ऑफिसर आमचे मेडिकल ऑफिसर, DMO आणि बाकी सर्व टीम. तर आता सिकल सेलबद्दल बोलला भरपूर सारा या तज्ज्ञ लोकांनी तुम्हाला सांगितलं आहे. आता मी काय सांगितलं तर तुमचे डोक्या हँग होतील सिकल सेलबद्दल बोलत राहिले तर. बरोबर आहे का? बोलू की नाही? तर ठीक आहे. आजाराबद्दल मी काही गोष्टी सांगतो तुम्हाला. सांगतो म्हणण्यापेक्षा मी विचारतो. आता तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी माहीत झाल्या. बरोबर आहे? विचारला तर चालेल ना? हो. तर आपल्याला वेगवेगळे आजार होत असतात. ते होऊ नये म्हणून आपण काळजी घेत असतो आणि त्याच्यासाठी आहार, लसीकरण ह्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. बरोबर आहे? स्वच्छता. तर मी काही विचारतो तुम्हाला. तुम्ही हो असेल तर फक्त हात वर करायचा. ते पण दुसऱ्याच्या डोळ्यात जाणार नाही याची काळजी घेऊन. ठीक आहे? तर भरपूर साऱ्या फळभाज्या खायच्या की नाही? ओके. प्रोटीन कशामध्ये असतं? डाळीमध्ये, अंड्यामध्ये, आणखी मुर्ग्यामध्ये असतं का? हो असतं. तर प्रोटीन याच्यामध्ये असतं. ते आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे. आपलं वजन वाढण्यासाठी, आपलं प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, ज्याच्यामुळे आपल्याला आजार होणार नाही. ठीक आहे? तंबाखू खायची असते का? दारू प्यायची असते का? बरं, असे कुणी दिसले तर आपण काय सांगतो त्यांना? घरी सांगता तुम्ही? तुमच्या घरचे का खातात? नाही खात? व्हेरी गुड. जर नसेल तर नाही. छान. आणि असेल तर तुम्ही ठाणून सांगायचं की आम्हाला शाळेमध्ये ह्याच्यामुळं खूप सारे आजार होतात. फक्त कॅन्सर नाही, सगळे 100 आजार होतात त्याच्यामुळे. तर हे
खायचं नाही असं तुम्ही घरी सांगायचं. आहारामध्ये गाढव सुद्धा ते तंबाखू खात नाही. कुणी बघितलंय का हिरव्या शेतामध्ये किंवा कुठं ते दुसरा प्राणी तंबाखू खात असलेला बघितलाय? शेळी तंबाखू खाताना बघितली? कोंबड्याला बघितलंय तंबाखू खाताना? हा, तर हे कुणीही खात नाही. आपण तर नाहीच नाही, पण आपण दुसऱ्याला सुद्धा हे सांगणार. बरोबर? दुसरं, आपण आपली वैयक्तिक स्वच्छता व्यवस्थित ठेवली पाहिजे. जेवणाच्या आधी हात धुतले पाहिजेत. नख नाही कापायचे. व्हेरी गुड. तर आपली वैयक्तिक स्वच्छता सुद्धा तेवढीच महत्वाची असते, ज्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या आजारापासून दूर राहत असतो. बरोबर आहे? तर या ज्या काही गोष्टी आहेत, आहार चांगलं प्रोटीन असलेले, डाळी असल्या पाहिजेत, अंडी असली पाहिजेत, कधी कधी चिकन असेल त्याच्यात पण प्रोटीन असतं, सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं, तर ह्या आहारामध्ये जास्त असलं पाहिजे. त्याच्यानंतर भाजीपाला, जे काही वेगवेगळ्या भाज्या आहेत, पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, तर याच्यामध्ये काय असतं जास्त? नाही. फळभाज्यामध्ये प्रोटीन कसं राहील? यस. कोण आहे ते? हा, हात वर कर. उभा राहा. अरे उभा राहा. तुझं 10 मिनिट करा मी फक्त. हा, काय नाव तुझं? आस्था. आस्थासाठी सगळ्यांनी काय वाजवायच्या? म्हणजे फळभाज्या आणि फळं, भाजीपाला याच्यामध्ये जे आहेत ना, विटॅमिन जास्त असतात, मिनरल जास्त असतात, आणि ते आपल्याला आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करत असतात. बरोबर आहे? पुन्हा आपल्या शरीराला ऊर्जाची गरज असते, कॅलरीज पाहिजे असतात. बरोबर आहे? ती कशात असते? भात, ज्वारीची भाकरी, रोटी किंवा चपाती किंवा जे आपण आहेत त्याच्यामध्ये कॅलरीज असतात, त्या पण आपल्या शरीराला आवश्यक असतात. त्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि थोडंफार तेल आपण टाकत असतो, तूप टाकत असतो, ते पण त्याच्यात कॅलरी रिच आहे, पण ते तेवढ्या प्रमाणात आपण खायचं नसतं. याच्या व्यतिरिक्त चॉकलेट खायचे का जास्तीचे? अरे तरी पण तुम्ही खाता ना? नाही खात. किती लोक नाही म्हणणारे हात वर करा बघा. कुणी सुद्धा हात वर केलं नाही. आणि दुसरे काय हात वर करतायत की नाही याची खात्री करून घेणं जवळ आहे. ठीक आहे, आता हे झालं आपल्या आहाराबद्दल, आपल्या जेवणाबद्दल, आपल्याला व्यस्त नसले पाहिजे याच्याबद्दल. आता परत शिकून पण मोठं व्हायचं आहे. आम्ही सुद्धा काही वर्षापूर्वी असंच तुमच्यासारखं पुढे सतरंजीवर बसून राहत होतो. बरोबर आहे? आम्ही शाळा शिकलो ना, आम्ही पण असंच बसत होतो आणि आम्हाला कुणीतरी आम्हाला भाषण देऊन 150 आल्यासारखं जास्तीच्या गोष्टी सांगून आणि परत बोर बी करत होता. आता जे चालू आहे तसं का नाही? ठीक आहे, पण आम्ही सुद्धा हे सर म्हणले तसं हे सुद्धा आश्रम शाळेमध्ये होते, आम्ही सुद्धा साध्या शाळेमध्ये होतो, मॅडम पण शाळेमध्ये होत्या, सर पण शाळेमध्ये शिकलेले आहेत. तर आम्ही सुद्धा शिक्षण घेतलं, नंतर त्या गोष्टी आल्या, नोकरीमध्ये आल्या. आता मला सांगा किती लोकांना शिकून शिक्षक व्हायचंय? अरे कुणीच होणार नाही. शिक्षक टीचर किस किस को बनना है? अरे हिंदी बोलो तो, किसी को भी नहीं बनना है. अरे वेरी गुड, बहुत सारे हात हिंदी को है. किती लोकांना प्राचार्य बनायचंय सरासारखं? अरे सर रागवणार नाही, सर नाही रागवणार तुम्हाला. मग आपलं काहीतरी आहे ना ध्येय, पुढे शिक्षण घेऊन काहीच नाही. अरे मग सांगा मला काय ध्येय आहे तेच विचारतोय मी. किती लोकांना शिक्षक बनायचं हा माझा पहिला प्रश्न होता. आणि किती मग शिकून, आणखी जास्त शिकून प्राचार्य किती लोकांना बनायचंय? मॅडम सारखा सिव्हिल सर्जन किती लोकांना बनायचंय? डॉक्टर बनून हात वर करा. यस, डॉक्टर बनणाऱ्यांची संख्या खूप मोठी दिसते. मॅडम सारखं सिव्हिल सर्जन बनणाऱ्यांची संख्या पण खूप मोठी दिसते. व्हेरी गुड. किती लोकांना हा ठीक आहे. शास्त्रज्ञ कोण आहे? सायंटिस्ट एखादं नाव सांगा मला. कुठल्या पण सायंटिस्ट तुम्हाला माहित असलेलं नाव सांगा. व्हेरी गुड. APJ अब्दुल कलाम.
ते सुद्धा खूप गरीब कुटुंबामधून साध्या शाळेतून शिकलेले होते. खूप साधी, त्यांच्या तामिळनाडूमध्ये एक साध्यातल्या साध्या शाळेमध्ये ते शिकले होते. म्हणजे ते सकाळी त्यांच्या वडिलांसोबत पेपर वाटप करायचे. म्हणजे पेपर वाटायचा, घरोघर नेऊन पेपर द्यायचा. ते झालं की मग नंतर 10 वाजता ते शाळेत जायचे. त्यांच्या कुणीतरी आत्यानं का मावशीनं कुणीतरी त्यांचं ते शिक्षणाला आणून शाळेचं फीस भरणं, हे करणं, अशा गोष्टी झालेल्या आहेत. बरोबर आहे. आपल्याला पेपर वाटून इथं शाळेत यावं लागते का? येतं आपल्याला सगळं आहे. आपल्याला सकाळी ब्रेकफास्ट, जेवण, त्याच्यानंतर क्लासेस, पुन्हा नंतर आराम आहे ना सगळं. मग याचा आपण चांगला उपयोग केला पाहिजे की नाही? का पळून घरी गेलं पाहिजे मला शाळा नाही म्हणून? किती लोकांना वाटतं शाळा नको आपल्याला, आता बंद करायचंय, घरी जायचंय? मागे बघा, कुणीच नाही हात वर करायला. ठीक आहे, म्हणजे कुणीही 10वीच्या आधी शाळा सोडून घरी जाणार नाही. बरोबर आहे. आणि आता तर सर म्हणले की 11वी 12वी पण इथे चालू होणार. म्हणजे तुमचं सर्व शिक्षण एकाच ठिकाणी, तेच मित्र असतील, तुमचे शिक्षक असतील. किती छान. ठीक आहे, तर हे सगळं आहे. आपण ह्या शिक्षणाचं पण महत्त्व ठेवायचं, आरोग्याचं पण महत्त्व ठेवायचं, वैयक्तिक स्वच्छतेचं पण महत्त्व ठेवायचं. आणि पुढे चालून आपण हे असं काहीतरी की आपण परत जाऊन जंगलामधले, शेतामध्ये इकडचे तिकडचे कामं करायची वेळ आपल्यावर नाही आली पाहिजे. आपण खूप शिक्षण घ्यायचं आणि शिकून आपण मोठं व्हायचं, हे ध्येय तुम्ही ठेवा. एवढं बोलून मी माझे 4 शब्द थांबवतो. कोणताही कार्यक्रम म्हटला तर कार्यक्रमाची सांगता ही आवश्यक असते. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज मी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या परवानगीने आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मी करते आहे. आज राष्ट्रीय सिकलसेल आधार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 11 ते 17 डिसेंबर हा राष्ट्रीय सिकलसेल सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन, जिल्हास्तरीय उद्घाटन एकलव्य आश्रम शाळेमध्ये आयोजित केले. या कार्यक्रमाला आपल्याला वेळात वेळ काढून आणि आपल्याला सहकार्य केलं आणि इथे येऊन आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं, याबद्दल मी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे साहेब यांचे मी आभार मानते. तसेच माननीय डॉक्टर माधुरी किल्लाके मॅडम, जिल्हा शल्य चिकित्सक, यासुद्धा आपल्या वेळात वेळ काढून इथे कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केलं आणि आपल्याला मार्गदर्शन केले, याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते. तसंच या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता आणि या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी पण आपला वेळ दिलेला आहे असे आमचे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर कपूर साहेब यांचे मी सुद्धा इथे आभार मानते. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर मळावी सर हे सुद्धा वेळेवर माझ्या विनंतीला मान देऊन इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन केले, त्यांचे सुद्धा मी इथे आभार मानते. तसेच हा कार्यक्रम ज्यांच्या सहकार्याने झालेला नसतात त्यांचे खूप मोठे मोलाचे सहकार्य आहे. कालपासून मी त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांनी जसं ज्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी मला सांगितल्या आणि कशा दूर करता येईल त्या पद्धतीने आपण इथे कार्यक्रमाचे आयोजन केले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यास मला पूर्ण सहकार्य केलं. सर्व आपलं कर्मचारी वृंदसुद्धा इथे त्यांनी सहकार्य करण्यास उपस्थित ठेवले. तसे या एकलव्य आश्रमशाळेचे प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम सर यांचे सुद्धा मी इथे आभार मानते की त्यांनी इथे खरंच मोलाचं सहकार्य केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा इथे उपस्थित ठेवलं. तसंच इथे सिकलसेल टीम जे आता यानंतर तुमचं सगळ्यांचं सिकलसेल तपासणी होणार आहे. सर्व सिकलसेल तपासणी करणार ना? त्यांचे सुद्धा मी आभार मानते. ते इथे येऊन तुमची सर्वांची सिकलसेल तपासणी करणार आहे. तसंच या कार्यक्रमाला आपण वेळेवर उपस्थित झालेले आमचे विस्तार माध्यम अधिकारी शांतनू पाटील सर हे सुद्धा इथे उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची पूर्व रूपरेषा त्यांनी समजून घेतली, त्यांची सुद्धा मी इथे आभार मानते. आणि सर्व कर्मचारी वृंद इथे उपस्थित राहून हे कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केलं, त्यांचे मी सुद्धा जिल्हा आरोग्य विभागाच्या तर्फे आभार मानते. धन्यवाद. आणि यानंतर सर्व विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी होईल तर सर्व प्राचार्य आणि शिक्षक